आपण ब्रेड न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भरपूर असे प्रोटीनयुक्त बिना ब्रेडचे सँडविच बघणार आहोत. लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी परफेक्ट अशी रेसिपी आणि झटपट होते. ती कशी करायची चला तर मग बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या सँडविचच्या रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी मूग डाळ म्हणजे 120 ग्रॅम मूग डाळ घेतली आणि ती मूग डाळ 1 तास मी इथं कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतली. तर हे मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया आणि याच्यामध्ये 3 हिरवी मिरची म्हणजे चवीनुसार घ्यायच्यात, ते पण यामध्ये टाकते. 1.5 इंच आलं घेतलं आहे. आलं थोडंसं जास्तच घ्यायचं आहे, चवीला चांगलं लागावं म्हणून. अर्धा चमचा मीठ टाकूया आणि हे पूर्णपणे बारीक पेस्ट करायचे. पाण्याची आवश्यकता लागली तर वापरू शकता, पण मी पाणी न वापरता बारीक केलेलं आहे. ज्या पातेल्यामध्ये डाळ भिजायला ठेवली होती त्याच्यामध्येच हे डाळ वाटलेली मी काढून घेते आणि याच्यामध्ये 1 कप आपलं नॉर्मल पाणी ॲड करते. अगदी थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी आणि सर्व मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे हे बॅटर तयार व्हायला पाहिजे, बघू शकता. तर आता आपण हे सँडविच करायला घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर मी इथं सँडविच मेकरचा वापर करते. तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे. तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तव्यावरती छोटे छोटे असे चिल्ले वगैरे बनवू शकतो. सर्व बाजूने तेल लावून झालं आहे आणि बॅटर टाकायचं आहे. अगदी एक एक पळी मी इथं बॅटर टाकते. याच्यापेक्षा जास्त यामध्ये ॲड करायचं नाही. आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. हवा असेल तर पनीर वगैरे पण यामध्ये ॲड करू शकता. चीज वापरू शकता. मी इथं 1 टोमॅटो स्वच्छ धुवून असे उभे पातळ काप करून घेतल्यात. त्याच्यानंतर 1 कांदा पण घेतला आहे, त्याचे पण बारीक असे काप केल्यात आणि अर्धा बीट वरून सोलून त्याचे पण उभे काप करून घेतल्यात. तर मी इथं एवढंच ॲड करते, ह्याच्यापेक्षा जास्त काही ॲड करेन नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आणि कमी साहित्यात दाखवली. आवडीनुसार मटार किंवा स्वीट कॉर्न वगैरे तुम्ही वापरू शकता. तर याचं वरून झाकण लावायचं आहे. हे बंद करूया आणि 4 ते 5 मिनटं आपण हे सँडविच तयार होण्यासाठी ठेवून टाकूया. 4 ते 5 मिनटं झालेले आहे. चेक करूया. बघू शकता छान असे थोडंसं खरपूस कलर आलेला आहे. चांगल्या प्रकारे भाजले गेलेलं आहे. ह्या सँडविच मेकरमध्ये झाल्यानंतर एक तर थोडंसं धूर येतो किंवा लाईट बंद होते. तर आपले हे सँडविच काढून घेऊया. हे सँडविच अगदी मुलांसाठी ती अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर ब्रेड मुलांना द्यायचं नसेल तर अशा प्रकारचं सँडविच एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल